का रक्ताचं. बस आता मला 1 सेकंद नाही थांब्यासाठी. आता मी घर सोडून चालली म्हणजे चालली. बहीण मायले बहीण मगापासून ऐकू राहिलं टपर 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 लावली. जातो 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 करू राहिली. उठाचं नाव नाही येऊ राहिली. फैत का म्हैसले काची म्हशीच्या पवट्यासारखे बसेल आहे. एवढंच पाणी उरायला तर उठ आणि निघ रा बाहेर मला. अरे बा झालं काय रे बा तुमच्या दोघा नवरा बायकोले जर आरामानं भांडा ना. गावाच्या बाहेर लोक कलोय कलोय ऐकू राहिला ना तुमचा. बरं झाले. अरे बाप रे, हे तर मले काय छकी दिसू राहिली. सोन्याची बहीण. हो सोन्याची बहीणच आहे हे. इकडे काय करू राहिली हे. अरे गावाच्या बाहेर काय चालली आहे बाई. विचारतो थांबा. ओ ताई, ओ ताई. हा म्हणा या टुनटुन्याले सरम वाटते का नाही सांगा बा. मले ताई म्हणून राहिला. मावेच्या 5-6 वर्षांनी मोठा आहे. अरे बा जरा माया वयात त्याचं लग्न झालं असतं ना तर 5-6 पोरं खेळत असते याच्या मांडीवर आता. पण काय माहित आता होते का नाही. टकल्यावर तर केस नाहीत राहिले याच्या. अरे कुठे चालल्या म्हटलं इकडे. सोन्या भेटीले गिटीले आल्या का. हो बा भेटीले झाली. मग इकडे उकडे चालले गावाच्या बाहेर. चौफुल्ली आहे इकडे. भुलले का गावाचा रस्ता. अरे इकडे जा ना. इकडे आहे ना सोन्याचं घर. आता काय सांगा गड्या तुले. जायचं मला सोन्याच्याच घरी आहे. पण त्याच्या घरी की नाही आता त्या आता विषय काढला म्हणून तुला सांगते. नाही तर कसं हे गोष्ट कोणा सांगायची नाही. काही म्हणा भाऊ, बायाच्या पोटात कोणतीच गोष्ट पचत नाही. पहा ना, सांगायची गोष्ट नाही म्हणते सांगू राहिली. सांगा आता कसं करावं. नाही नाही सांगा ना, बिनधास्त सांगा. मी कोणाला सांगत नाही की. अरे काय मला कसं पैशाची गरज होती. मग मी चालली होती सोन्याला मागायले. तर मग सोन्या का म्हणे मी देतो खरी म्हणे पैसे तुले, पण तू गावाच्या बाहेर भेट म्हणे. कसं त्याची बायको जी आहे ना ती झिपऱ्या तोंडाची लयच बदमाश आहे ना बापा. काय कोणाला दिवस देत नाही म्हटलं. तर मग काय तो म्हणे तू गावाच्या बाहेर भेट म्हणे मी तुला पैसे देतो. अरे बेकार. त्या बाईले भिवून चालले का. त्या परक्या बाईले भिवून चालले का तुम्ही. अरे गावाच्या बाहेर तुमचा सक्का भाऊ आहे ना तो. कोणता सावतर भाऊ आहे का. तुम्ही जमिनीत हिस्सा नाही घेतला, घरात हिस्सा नाही घेतला. तुमचा हक्क बनते. तुम्ही तो अधिकारानं मागायला पाहिजे. मी तो म्हणतो लपून छपून कामं करू नका. चुपचाप तुम्ही घरी जा आणि घरी गेल्यावर सरळ त्या बायकोच्या समोर द्यायला पैसे मागा. जेणेकरून तुमची बी ठसन गाजली पाहिजे ना. नाही गड्या बोलू तर तू बरोबर राहिला. म्या कायला भेवा. म्या घरात नाही हिस्सा मारला. ते बाई परकीन तिच्याला भेवा. मी तर आता सोन्या घरीच जाणार. असं काही मस्त बाई घरी जा आणि अधिकारानं पैसे मागा. हे बरोबर आहे. मी आता घरी जाते. टकल 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 टकल. बहीण मायले काट्याची तर मले टाकलं म्हणते का. टकलेले तगलेले बनाल तर का म्हणाल टकल्या. मायले सोन्याचा भाषा सोन्यापेक्षा जास्त अगाऊ आहे पण कमी नाही. मायले सगळे सोन्याचे गुण घुसले वाटते त्याच्या अंदर. पण काही म्हणा, हे वारं उदाहरण दिलं मी आता सोन्या घराच्या इकडे बोडून. आता सोन्याचं घर या वारं उदाहरण काय होते सोन्याचं काय माहीत भाऊ. आता जातो मी याच्या मागे मागे पायाले. मजा येणार ले का आहे की नाही. जातो मामा आणि आलो मामा. अरे बाबा इकडे काय आली म्हटलं ना तू गावाच्या चौकात भेट. तुला चौकात पैसे देतो. आता करते वाटते गड्या माघारी तिसरं महायुद्ध. आता काही खरं नाही दिसू राहिलं माय. काय ताई आल्या का तुम्ही. आल्या का. काय होतं बसा ना बसा ना. अरे दादा बसाल तर का साथ घ्यायला रिकाम पण नाही ना माय. त्या काय म्हटलं होतं पैसे देतो म्हटलं होतं ना त्या. मग त्यानं मला काम आहे ना. छके ना तुला काय म्हटलं होतं. तू गावाच्या चौकावर भेट. मी तुला चौकावर देतो. तू घरी काय आली बरं. अरे दादा तू घेऊ नको ना. पैसे कोणाचे आहेत काय आहेत ना. तेव्हा आता बायकोला घुबळे थोडाशी कुठे भेटतो तू. पाहिजे की गोटावर गोटावर पाहू राहिली. असं असं गणित आहे का ते. आता समजलं मले. तेच तर म्हटलं आम्ही इतके पैसे मागितले त्या माणसाच्या खिशातून रुपया नाही निघला. ते बाई पैसे मागायला आली तर त्या बाईला कचकन काढून पैसे देऊ राहिला. मग भावाले पैसे दिले नाही आहे की नाही. आता समजलं मला ते. जाऊ दे तिकडे. समजलं ना तुले. मग आता काय करायला लागते. जाऊ दे तिकडे. मी बहिणीला पैसे देतो. मग ता भाऊ कुठे मेळ लावते. हो ना बापा. आता रक्ताचं नातं म्हटल्यावर तर पैसे देतानच ना काढून. आम्ही तर अडसाकता मी तर मोल करीन म्हणून नोकर म्हणून ना मले. फक्त सकाळ संध्याकाळी भांडे घासायचं खायचं आणि खुनल्याचं. दुसरं काय काम आहे. तुम्हाला काय शब्दात सांगू राहिली. मग भावाला पैसे नाही दिले तर कोणालाच नाही द्यायचे. त्या बाईले तुम्ही पैसे द्यायचे नाही म्हणजे नाही. आता माय पैसे द्यायचे नाही. त्या कमावून आणले का कुठून. मग भावाचे पैसे मलाच नाही म्हणते का व. कुठून आली व तू. कोण आहेस व. मी का. मी त्या भावाची बायको आहे व भट्टक भवानी. हो भट्टक भवानी मला म्हणते का भट्टक भवानी. तू पाय ना स्वतःला पहिले आरशात जाऊन कशी दिसत. हल्ली मोठी माणसं भांडणं करायले. थांबा ना तुम्ही दोघे. थांबा ना. कायला वाद वाढू राहिले. थांबा ना कायला भांडणं वाढू राहिले वा. अहो मला म्हणत भावाला म्हणतं का तू. खेबडे शेंबडे तू आहेस कोण हो मला म्हणणारी. हे कायच्या काय म्हणून राहील का शेबडे आणि खेबडे. तुला समजते तरी काय अक्कल आहे का नाही काही. मी भावाला पैसे मागू राहील तुला मागू राहील का. काय मीटर जाऊ राहिलो व. ठीक आहे तू बोलू नको बरं. आता बोलू नको तू. एकदम शांत राहा. काय बिनकाऊन भांडणं करू राहिले. डुसक्याला कांद्या लोकांना लावणार पहिलेच तर लई टेन्शन आहेत बाबा गे. अरे दादा या बाईला भिवू लागला तू. अरे भिवू नको ना. काय पैसे आहेत.
तू का माझ्या लपून गिपून देऊ राहिला का? अरे त्या कमावून आणले, त्या का त्या बाप्पाच्या घरून आणले का? हे पा तुम्ही इकडे पा, ऐकून घ्या. या काना नाही का त्या काना नाही का? तुम्ही जर का या बाईले 1 रुपया जर का दिला ना, मी घर सोडून जाते बरं. येणार नाही डबल. सांगा बरं बा, आता काय घोर आला. आता पैसे दिले तर हे जातो म्हणते, पण पैसे नाही दिले तर इले राग येणार. अरे बा, जिंदगीत दुखच दुख आहे रे बा आमच्या. मायची कटकट तू काय चालली आता घर सोडून? काय घुसला म्हणत? नाही बापा, मा भावाले पैसे द्यायच्या बाबतीत तुम्हाला रोग झालता ना, तुमच्या बहिणीने पैसे मारले तर कचकन काढून देऊ राहिले. तू सटकन निघ म्हटलं माघरून. आता तू सटकन निघ बाई. हे चंपाचे मेली, मला निघायला सांगते का? मायाच घर आहे, हिस्सा टाकेन म्हटलं आताच्या आता. मी तुले पैसे नाही मागू राहिले, मा भावाले पैसे मागू राहिले म्हटलं. तू 1 मीटर जाऊ राहिलं व अच्छा मी तुला काय म्हटलं होतं व? गावाच्या चौकात भेट, तुला तर पैसे देतो म्हटलं होतं. काय आली बरं तू? अरे दादा, या बाईले भिवरा लागा तू. अरे दे ना 2-3 कानसे. आपस त्या कानानं धुपट निघलं की समजते. पैसे तुझे आहेत ना बा, मी म्हणून राहिली तर तुला द्यायला काय प्रॉब्लेम आहे? हे मामालिनी सुरपणखे मा नवऱ्याला सांगू राहील का मला मारायचं? व हिंमत ये ना पुढे, देतो ताया जिपोड्या धरू धरू तर मारतो तुले. चालली मोठी सांगायला मा नवऱ्याला मार म्हणून. ये ना दमशीन तर ये समोर. ये पारू, मुखी बस न जरा, ही मुखी बस न. मी वाद काय वाळू राहिले तुम्ही? मी वाद मिटवायला पाहू राहिले, तुम्ही लांबूच राहिले. दोघी एक मी केले घरा बाहेर काढून द्यायला लागेल. तुमच्या बाई मी घरा बाहेर चालला जाऊ का मी? आता तुम्ही कुठे नका जाऊ बापा. आता जर का तुम्ही पैसे दिले ना तर मीच घर सोडून जाते म्हटलं. सांगा म्हणा, झाला की नाही आता घोर? माझी कटकट दिले नाही दिले काय करावं रे बा? सांगा आता किती पंचायत झाली म्हटलं. तुला पैसे दिले तर ते घर सोडून जातो म्हणते. सांगा आता काय करू? राहू दे बा मग दादा. आता माहायच्या ना तू कायला त्या बायको संग भांडणं करून घेऊ राहिला? मी काय आता कुठे ना कुठे लावते बा मग जुगाड पैशाचा. पाहिजे आता मा नवरा तर दवाखान्यात आहे. आता कुठे ना कुठे तर मला जुगाड बसवायला लागेल ना. मग अधिकाराचं घर म्हणून आलती बापा मी तर. आता काही खरं नाही बाहेर. तू काही टेन्शन घेऊ नको, मी तुला पैसे देतो म्हणजे देतो. मी या काय बायचं ऐकत नाही. पाय बा मग तुला कसं बरं वाटते तर. बस 2 मिनिटं थांब. अकाउंटला आताच टाकतो मी. आता 2 मिनिटात टाकतो थांब. पाय आले असतील त्या अकाउंटले, आले असतील बाई. हो रे दा, मी कधी पुढच्या महिन्याला कधी 15-20 तारखेला व्याजासहित पैसे वापस देते. व्याजासहित देते, 1 रुपया ठेवत नाही म्हटलं. येते मी आता. हो ये. बापा कसे गुचकून काढून दिले व पैसे. मी म्हटलं ना त्या बाईले पैसे नका देऊ, नाही मी घर सोडून जाणार. तरी या माणसाने त्या बाईले पैसे दिलेच आहे की नाही? अहो हेमा मालिनी, तुला काय समजावून सांगू? अहो ती माझी बहीण आहे, तिच्या घरची परिस्थिती माहिती आहे का तुले? मी आता भावाले पैसे दिले असते, पण त्याने किती मोठे पैसे डुबवले. आता लो 1 रुपया तरी वापस द्याला का? हिचा नवरा दवाखान्यात आहे, त्याचा इलाज चालू आहे, त्याच्या घरी खायचे वांदे नाही. 2 महिने झाले तिने किराणा नाही पाहिला. मग अशा टायमाला भाऊ म्हणून मी मदत नाही करणार तर कोण करणार? हो ना बापा, तुमचं रक्ताचं नातं आहे ना, रक्ताचं. बस आता मला 1 सेकंद नाही थांब्यासाठी. आता मी घर सोडून चालली. बहीण मायले बहीण मगापासून ऐकू राहिलं, टपर लावली. जातो करू राहिली. उठाचं नाव नाही येऊ राहिली. फाईत का म्हैसले काची म्हशीच्या पवट्यासारखे बसेल आहे. एवढंच पाणी येऊ राहिलं तर उठ निघ जरा बाहेर मला. अरे बा झालं काय रे बा तुमच्या दोघा नवरा बायकोले? जर आरामानं भांडा ना. गावाच्या बाहेर लोक कलोय ऐकू राहिला ना तुमचं. बरं झाले बंटू भाऊजी तुम्ही आले. आता मला एखादी रिक्षा बुक करून द्या बापा. मी जाते, मी या माणसासोबत नाही राहू शकत आता. अरे झालं काय? हे का खेळ भांड्यातलं घर मांडलेलं आहे का तुम्ही? जेव्हा मन केलं मोडलं, जेव्हा मन केलं तेव्हा सजवलं. अरे बा संसार आहे हा असं चालत असते का? अरे बंट्या जाय ना रे बा, या म्हशीले घेऊन काही कामाची नाही ना. हे जाय बुजाळणे घेऊन जा आठवून. काही मा डोसकं काही मॅड करू नको. जाय घेऊन नेले. लस तपेल दिसू राहिला दूध मध्ये. काय आता अवतार पाहिला नाही जाऊ राहिला मायकून तर. अरे झालं काय नेमकं सांग मले. बंटू भाऊजी मी तुम्हाला सांगते, सकाळी मा भाऊ आलता पैसे मागेले. त्या माणसाने त्याला 1 रुपया फेकून नाही मारला म्हणलं. आणि याची बहीण आली तर कचकन काढून मधल्या माणसाने 30,000 रुपये टाकले तिच्या खात्यात. सांगा नाही ले का सोन्या काय म्हण, पण हे चुकलं का मग तुझ्या? वहिनीच्या भावानं पैसे मागितले तर त्या द्या लागत होते, नाही तर मग त्या बहिणीला बिन होते द्या लागत. हे तर गलत केलं ना त्या. अबे तू सांगू राहिला का मला चुकीच्या आणि बरोबरीच्या गोष्टी? अबे त्या या बायसंग लग्न झालं का माय, ते पासून लाख रुपयाचं उधार तिच्या भावावर राहील माय. अबे दारूचे उधारी फेडायला त्याला पैसे पाहिजेत म्हटलं, दुसरं काही नाही. अरे मा डोसकं संतापलं त्यानं. आता 1 रुपया वापस नाही दिला. आणि आता माझोड नाही दिले असते ना बे, पण अडीच अडचण होती माझोड. इंनी 30,000 रुपये होते. तर तिला मा बहिणीला काम होतं, तिचा नवरा बिमार आहे. तिचं कसं घरात काही नाही आहे किराणात, मग मी तिला दिले. हे बाई तिच्यावर नाग बरोबर बसली बा. नाही रे बापा, आता मला काही नाही ऐकायचं. मा भावाच्या बद्दल एवढं बोलू राहिले. चला भाऊजी मला फक्त रोड सोडून द्या तुम्ही. अहो तुझ्या भाऊच काय, तू बी तशीच आहे. तुझ्या पुरं खानदान तसंच आहे. बिनला जा तुम्ही. अरे सारे चिकट कंजूस माणसं लेको बापा खानदानावर चालले. आता लय झालं. खेटरा येणार आहो बरं तुम्हाला मी. माय आता हात मुळलेत जसे त्या पायातून खेटर काढायला मी वाट पाहिन. देतो फणा लावून टाका आमचं. रे बेकार वहिनी मारता वाटतं गड्या, जीव घेता वाटतं गड्याचा.
थांबा म्हटलं दोघं बी, थांबा थांबा. असं भांडणं केल्यानं काही नाही होणार. वरी तुम्हाला घरीच द्या लागते सोडून. चला माझ्यासोबत, मी तुम्हाला स्पेशली ऑटो करून तुमच्या घरी सोडून देतो. मारा मारी नवा गुरुबा फक्त. बरं गेलेली आहे आजी, डोसक्याला ताप द्यालता आजी बनी. आता मस्त पैकी धाब्यावर जातो, मस्त पैकी टिल्लू बिल्लू हाणतो एखादा आपला. मस्त 2-3 दिवस टेन्शन नाही. 2-3 दिवस झाले तिचा राग उतरला की तिला घेऊन येणार. काय काय आले का, जाऊ तिकडे. 3 बायका फजी द्या का, ही सिरीज तुम्हाला कशी वाटू राहिली. हा तिचा दुसरा पार्ट आहे. जर का चांगला वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आता माझं दुसरं लग्न कसं होणार आहे याबद्दल पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसूनच जाणार की मी दुसरं लग्न कसं काय केलं. जर का तो पार्ट पाहायचा असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि होऊ शकेल तर थोडंसं शेअर पण करा रे यार. थोडा सपोर्ट असू द्या. सपोर्ट कसं मराठी माणूस आहो, थोडं जिद्दीनं काम करत आहे, सपोर्ट असू द्या. याच्या पुढे देखील 2-3 पार्ट अधिक आहेत, ते सुद्धा येणार आहेत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.